सांगत होता 5 वर्ष आमदार होता, 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो, माझ्याकडे एकही कुठल्या इथलं विकासाचं काम घेऊन आलं नाही. 2.5 वर्ष झाल्यानंतर यांनी गद्दारी करून सरकार पाडलं, खोके घेऊन तिकडे गेला, म्हणजे जनतेला धोके आणि स्वतःला खोके घेऊन तिकडे गेल्यानंतर ठीक आहे माझ्यावरती आरोप करा, पण मग 2.5 वर्षामध्ये या कर्जत विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये किती विकास कामं केली, काय हिशोब आहे? कॉन्ट्रॅक्ट खूप दिली गेली. संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे गद्दारी झाले तिथे तिथे मी पाहतोय कॉन्ट्रॅक्ट खूप दिले गेलेत. पैसा दिला गेलाय, सरकारच्या तिजोरीतून पैसा दिला गेलाय, पण तो खालपर्यंत आलेलाच नाही. मग कोणी खाल्ला हा पैसा? 50 खोक्यात आहे ना सुट्टे पैसे झालेले आहेत. 50 खोक्याचं काय कौतुक सांगताय? 50 खोके तर असे सुट्टे पैसे आहेत. हजारो कोटींनी यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे, महाराष्ट्र लुबाडलेला आहे. आज लीनाताई आपल्या सोबत उभ्या आहेत तिकडे पनवेल मधून. कशासाठी उभ्या आहेत? का या सगळ्यांचा घरी वेळ जात नाही म्हणून विधानसभेत जायचे? जसा नितीन तुमच्यासाठी लढतोय, खरं म्हटलं तर निवडणूक जवळ आल्यानंतर आणखीन काही आले होते पैसेवाले, साहेब आम्हाला उमेदवारी द्या, आम्हाला उमेदवारी द्या. माझ्याकडे पैसा कोण किती होतो याला किंमत नाही, निष्ठेने हातामध्ये भगवा कोण धरतो याला मी किंमत देतो. आणि या नितीनकडे कदाचित त्यांचे एवढे पैसे नसतील, तिकडे पैशाचा महापूर आहे, पैशाचा धबधबा आहे, पण या पैशाच्या महापुरामध्ये तुम्ही तुमच्या निष्ठेचा खडक वाहून देणार आहात का पहाडासारखे उभे आहात? किती महापूर येऊ दे, आणि महापूर येतो आणि जातो. आता पैसा यांचा बाहेर येईल. पैसे देऊन मत विकत घेणारी ही अवलाद महाराष्ट्राला काय सुख देणार, काय समाधान देणार? आणि पैसे आता देतील आणि सगळीकडे होर्डिंग लागलेत. तुमच्याकडे लागलेत का? काम काय केले, काम भारी लागले, केले काम भारी, लुटले तिजोरी, केले गद्दारी, पुढे लाचारी. काय नाही, घरी म्हणजे गुवाहाटीला पाठवून द्या, गुवाहाटीला द्या पाठवून. या लीनाताईंना सुद्धा सांगतोय की लीनाताई तुम्हाला सुद्धा खास धन्यवाद देतो की अगदी शेवटच्या क्षणी मी यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी मी नक्की उमेदवार राहीन, निवडून पण येईन, पण मी ज्या लोकांसाठी लढते, ज्या कामासाठी लढते ती त्यांनी मला लिहूनच दिलेली आहे की सरकार आल्यावरती दुसऱ्याच दिवशी मालमत्ता म्हणजे पनवेलमध्ये मालमत्ता करावर लावलेली 100% शास्ती व्याज माफी करणार. हवंय की नको माफी पनवेलकरांनी ठरवायचंय. लीनाताई ओरडते, लीनाताई भांडते, लीनाताई आंदोलन करते, पण ज्यांच्यासाठी ह्या लीनाताई झगडतायत त्या लोकांना ही मागणी मान्य करून घ्यायची असेल तर लीनाताईंना मत देतील. पुढची सुद्धा जी आहे की सिडको आणि महानगरपालिका दोघांकडून लागलेला डबल टॅक्स माफ करणार. खरं म्हणजे हे खरं आपण कर्जतमध्ये आहोत, पण पनवेलकरांनाही दाखवा. जरा मी कृपा करून सांगेन चॅनलवाल्यांना की पनवेलकरांना पण दाखवा की काय काय आम्ही करणार आहोत. लोढा पलावाला मालमत्ता करत दिलेली सवलत, मग त्यांना सवलत सिडको वसाहतींना पण आपण द्यायला पाहिजे आणि ती दिल्याशिवाय राहणार नाही. कारण यांचे सगळे धनाढ्य, यांना पैसे पुरवणारे हे. त्याच्यानंतर गावठाण हद्दीतील घरांना दिलेली 65% मालमत्ता कर सवलत सिडको वसाहतीच्या 2.5 लाख मालमत्ता करांना सुद्धा देणार, मालमत्तांना सुद्धा देणार. हे याच्यावरती काहीतरी बोला ना. बटेंगे तो कटेंगे, हे तुम्ही बटेंगे तुम्ही बाटलेले आहे. हे गरीब एका बाजूला आणि श्रीमंत एका बाजूला. हे पाप या भाजपाने त्यांच्या या गद्दारीने केलेलं आहे. कसलं बटेंगे आणि कसलं कटेंगे? अरे मी मुख्यमंत्री होतो, कोण कटला गेला इकडे, कोण बाटला गेला इकडे? मी सगळ्यांना घेऊन माझा महाराष्ट्र पुढे घेऊन चाललो होतो. मी कुठेही ना करोनाच्या उपचारामध्ये भेदभाव केला ना विकास कामामध्ये भेदभाव केला. महाराष्ट्रासाठी म्हणजे आपल्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी लॉकडाऊन असताना देखील 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार उद्योगांचे आपण आपल्या राज्यात आणत होतो.
आणि आपलं सरकार यांनी गद्दारी करून पाडल्यानंतर हे सगळे उद्योग आणि आपल्या महाराष्ट्रातले उद्योग कुठे घेऊन गेले? जा नोकरीला, जा तिकडे, तुम्ही इकडे द्या या गद्दाराला मत आणि जा गुजरातला ढोकळा खायला. काय कशासाठी तुम्ही करताय? बरं, या सगळ्या गोष्टी पुन्हा मत मिळण्यासाठी पैसे तर दिले जातात असं मी ऐकलंय, पण गुंडागर्दी आणि दादागिरी चाललेली आहे, दहशतवाद. 4 दिवस राहिलेत, सुखाने राहा. 4 दिवस राहिलेत, भोगून घे. नंतर तुला कधीही विधान भवनाचं दार बघायला मिळणार नाही आहे. आणि मग गावामध्ये नीट फिरायचं असेल तर मस्ती सोड आणि नम्रतेने वाग. कारण जर का आता तू दादागिरी केलीस आणि केवळ शिवसेनाच नाही तर महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला छळण्याचा प्रयत्न केला तर 23 तारखेनंतर महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि हे सगळे गद्दार आहेत. बघून घेऊया काय करायचं ते.